मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आदत्रय जनानी देवाची आदत्रय जनानी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। संपादे ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजा, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, देवा यावरी न करावा अवघे। सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवघेरू। प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो, ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगन्मान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू असणारे ज्ञानेश्वर तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून मागणीपर प्रकरणातील आहे। या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे राहून काहीतरी मागत आहेत। विठ्ठल 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 विठ्ठल। अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे, 4 चरणाचा आहे, मागणीपर प्रकरणातील आहे। मागणारे जगद्गुरु तुकोबराय आहे। ज्या व्यक्तीला मागायचं तो जगाचा मालक पांडुरंग परमात्मा आहे। आणि काय माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी मागितलेलं हे अभंगाच्या 4 चरणामध्ये आहे। अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी थोडा बेस दे दादा, याचा मला ट्रबल थोडा कमी कर। अभंगावर चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो भव्य दिव्य स्वरूपाचा हा चालू असला आपला पंचमी दिनी अखंड हरिनाम सप्ताह। त्यामधील 4थ्या दिवसाची सेवा सर्व मंडळींच्या वतीने माझ्याकडे आलेली आहे। खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय, नजर लागाव एवढा गोड कार्यक्रम आहे। विठ्ठल 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 विठ्ठल। कार्यक्रमाचं स्वरूप पाहिल्यानंतर अल्पसा हा परिहार हा शब्द चुकीचा आहे।
बरोबर आहे का नाही? कार्यक्रमाचं नियोजन, कार्यक्रमाचं स्वरूप, कार्यक्रमाचा देखावा जर बघितला तर नुसतं तुमच्या तालुक्याला लाजवल एवढा सप्ताह नाही आहे हा. पुणे जिल्ह्याला लाजवल एवढाही सप्ताह नाही महाराज. महाराष्ट्राला लाजवल एवढा गोड सप्ताह आहे. आणि मी प्रामुख्यानं पश्चिम महाराष्ट्रामध्ये कीर्तन करायला आलो, त्यामध्ये या मुळशी मावळ परिसरामध्ये कीर्तनाला आलो की एक प्रामुख्याने एक गोष्ट नेहमी सांगत असतो, तुमच्या परिसरातल्या लोकांच्या नुसत्या गाड्या VIP असंही नाही बरं दादा, इकडच्या लोकांचे बंगले VIP असंही नाही आहे, यांचं वागणं VIP असं नाही आहे महाराज. कार्यक्रमाचं नियोजन पाहिलं तर मला तरी वाटतं महाराष्ट्रामध्ये एवढा VIP परमार्थ कोणीच करू शकत नाही महाराज. नजर लागाव एवढा सुंदर कार्यक्रम तुम्ही सर्व मंडळींनी केला आहे. खरं सांगू का महाराज, ज्ञानोबरायासारख्या महात्म्याला सुद्धा पुणे जिल्ह्यामध्ये जन्माला यायचं कारण हेच आहे की तुम्ही लोक आहे म्हणून. जगद्गुरु तुकोबरायासारखा महात्मा सुद्धा तुमच्या कुशीमध्ये जन्माला याचं कारण त्यांना माहिती आहे, पुणे जिल्ह्यातले लोक हे महाराष्ट्रात एक नंबरचे परमार्थिक मंडळी महाराज. काही नसताना परमार्थ करणं ठीक आहे, काही नसताना परमार्थ करणं ठीक आहे, पण सर्व गोष्टी असून सुद्धा त्याच ताकदीनं परमार्थ जर कोणाकडून शिकायचा असेल तर तो मला वाटतं ह्या तालुक्याकडून शिकलं तर काही वावगस होणार नाही. म्हणून खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय. अगदी थोड्या वेळामध्ये अभंगाची भूमिका मला तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवायची. आज ओव्हरफ्लो झालंय सगळं सर, बसायला जागा नाही. वा वा वा, खूप सुंदर नियोजन आहे. नजर लागाव एवढा सुंदर कार्यक्रम आहे. जिकडं पाव तिकडं जिकडं पाव तिकडं कसे लोकच आहे. हे सगळं नियोजन द्यावे तेवढे धन्यवाद. चला, विठ्ठल परिवाराच्या वतीनं हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे. अगदी थोड्या वेळामध्ये अभंगाची भूमिका मला तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवायची. आपण भाग्यवान आहोत दादा की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा सुवर्णयोग तुम्हाला आणि मला प्राप्त झाला आहे. लक्ष देऊन ऐका. भाग्योदयन बहुजन्म समर्जितेन सतसंग मंच लभते पुरुषो यदा वै अज्ञान हेतुकृत मोहमदांध कारणाशं विदाय हि तदोदयते विवेकः. काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय माणसाच्या जीवनामध्ये हा सुवर्णयोग प्राप्त होत नाहीये. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली तुका म्हणे होता ठेवा तो या भावा. आपण भाग्यवान मंडळी आहोत दादा की आपण एवढ्या मोठ्या सोहळ्याचे सर्व मंडळी काय आहोत, साक्षीदार आहोत. मी तर नेहमी सांगत असतो, जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, लेकिन मेरा भगवान हर किसी का सपना कभी पूरा नहीं करता मेरे दोस्त. वाक्य लक्ष देऊन ऐका. जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, लेकिन मेरा भगवान हर किसी का सपना कभी पूरा नहीं करता. उसी तरह इस धर्म मंडप में भी हर कोई आना चाहता है, लेकिन आता तो वही है जिसे मेरा भगवान बुलाता है. आपण सर्व मंडळी भाग्यवान आहात म्हणून तुम्हा सर्व मायबापांची सेवा करण्यासाठी निवडलेला अभंग मी जगद्गुरु तुकोबरायचा आहे. एवढ्या दुरून आलो, एवढा लांबून प्रवास करून आलो म्हणजे तुम्हाला हसवण्यासाठी आलेलो नाही. एक तुमची करमणूक व्हावी असाही माझा मानस नाहीये, आणि तुमचं मनोरंजन व्हावं अशी तर माझी मुळीच इच्छा नाहीये. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु सोग महाराज. विठ्ठल विठ्ठल. वारकरी संप्रदायाची काही परंपरा आहे, वारकरी संप्रदायाचा काही दंडक आहे. तसा अलिखित नेम आहे हा, लिखित कुठंच नाही आहे की पहिल्या दिवशी कीर्तनकाराने कोणता अभंग घ्यावा, जागराच्या कीर्तनकाराने कोणता अभंग घ्यावा आणि काल्याच्या कीर्तनकाराने कोणता अभंग घ्यावा. तसं हे जगद्गुरु तुकोबराच्या गाथ्यात कुठं लिखित नाही आहे, पण जुन्या लोकांनी परंपरा घालून दिलेली आहे. आणि आपला नेम असा आहे, तेनेची पंथे चालू जाता बस मार्ग दावून गेले दयानिधी संत ते. म्हणून संप्रदायामध्ये काल्याच्या आदला जो दिवस आहे तो जागराचा आहे, मागणीचा दिवस आहे. आणि एवढी जी सेवा तुम्ही केली त्या सेवेच्या पित्यर्थ आज माझ्या पांडुरंगाला काहीतरी मागायचं आहे. थोडं लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडं. ज्या व्यक्तीला दान द्यायचं तो व्यक्ती 3 गुणांनी युक्त असावा लागतो 1, आणि ज्या व्यक्तीला दान मागायचं तोही व्यक्ती अधिकारी असावा लागतो 2. काही साधक तुकोबरायाकडे गेले आणि तुकोबरायाला प्रश्न केला, तुकोबराया ओ तुकोबराया, ज्या पांडुरंग परमात्म्याकडे तुम्ही दान मागताय तो पांडुरंग परमात्मा या 3 गुणांनी युक्त होता का? तसं तर ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करत असताना सांगतात, ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य
हे 6 गुणवर्य वस्ती जेत म्हणून तो भगवंतुगा. तसा तो 6 गुणांनी युक्त आहे. पण प्रामुख्यानं 3 गुणाचा जर विचार करायला गेलो तर तुमचा जगाचा मालक पहिला श्रीमंत आहे का? एक. नाटाच्या अभंगामध्ये तुकोबराय वर्णन करतात, किती गोड वर्णने ऐका. जयाचे नाम पापनासी लक्ष्मी ऐसी जयाची दासी तो हाते पुंजरासी सर्व भावे दासी तुका शरण. नाटाच्या अभंगामध्ये तुकोबराय सांगतात, जयाचे नाम पापनासी लक्ष्मी ऐसी जयाची दासी तो हा तेज पुंजरासी सर्व भावे त्यासी तुका शरण. थोडं लक्ष द्या फक्त माझ्या कीर्तनाकडं. मायबाप, ज्या लक्ष्मीसाठी आपण एवढी धावपळ करतोय, रात्रंदिवस तुम्ही कष्ट करता, याची टोपी त्याच्या डोक्यावर, त्याची टोपी त्याच्या डोक्यावर, एवढे जे उद्योग करता हे कशासाठी? देवासाठी नाही. कशासाठी? बोलत चला. कशासाठी? पैशासाठी. रात्रंदिवस शेतामध्ये जे कबाड कष्ट करतो हे देवासाठी नाही. कशासाठी? हे नसल पटलं तर सोपं करून सांगतो, मी बुलढाण्याहून तुमच्या गावाला कीर्तनाला आलो, देवासाठी का पैशासाठी? हा बोला बोला, लाजू नका, मोकळं बोलत जगाड्यावर. लगेच लोक म्हणतात पैशासाठी. आम्हाला कळू द्या आमच्याविषयी तुमच्या मनात किती पाप आहे, हे तोंडावाटे बाहेर येऊ द्या, असं आत नका ठेवू, ते विष होईल त्याचं. तुमचे आणि माझे प्रयत्न त्याच्यासाठी चालू आहे. जयाचे नाम पापनासी. पण ज्या लक्ष्मीसाठी आपण प्रयत्न करतोय, ज्या लक्ष्मीसाठी एवढी धावपळ करतोय, ती लक्ष्मी माझ्या पांडुरंगाची दाशी होती. कोण होती? दाशी होती. हे प्रमाण तुम्हाला कमी वाटत असेल तर दररोजचं काकड्यातलं प्रमाण सर्वांच्या पाठी. पाय लक्ष्मीचे हाती म्हणून येतो काकुलती किंवा तिसी यावे काकुलती. ठीक आहे महाराज, कळालंय तुमचा जगाचा मालक श्रीमंत आहे. उदार, उदारतेचं काय वर्णन करायचं? उदार तो हरी ऐसी कीर्ती चराचरी. उपमन्यूने वाटीभर दूध मागितलेलं, दुधाचा सागर दिलाय माझ्या जगाच्या मालकानं. सर्वांना चरित्र भागण्यात आहे. नामदेवरायचं एक प्रमाण किती गोड आहे ऐका. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पीडिला, हो भाव देखो निया गाव सोनियाचा दिला.
उधार येतो. सुदाम देवाना 3 मुठी पोहे दिले, सोन्याची नगरी देऊन टाकली, सर्वांना चरित्र भाग ज्ञात आहे. का हो बाबा, तो श्रीमंत आहे, तो उदार आहे, स्वतंत्रतेचं जर वर्णन करायला गेलो तर भगवान श्रीकृष्णाला गीतेमध्ये सांगतात, अर्जुन ऐक, गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभो प्रैलस्थानम निधानम बीजमव्यम. या श्लोकावर भाष्य करत असताना ज्ञानोबराय सांगतात, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हले, जो जगाते चाळे येता. सर्व सत्ता त्याची आहे. सूर्याला सुद्धा प्रकाश माझ्या जगाच्या मालकापासून आहे. वृक्षाचे पाने हले ज्याची सत्ता, चाले हे शरीर कोणाचे असत्ते, सर्वांचे प्रमाण पाठ आहे. मग बाबा तो उदार आहे, तो श्रीमंत आहे आणि तो स्वतंत्र आहे. देण्यासाठी देव जरी योग्य असला तरी मागण्यासाठी जगद्गुरु तुकोबरायचा अधिकार आहे. काय तुकोबरायचा अधिकार सांगायचा महाराज. सर्व साधू संतांनी तुकोबरायचं एवढं तोंड भरून वर्णन केलंय. तुकाराम तुकाराम नाम घेता, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा अनुरेणू या थोकडा. तुका आकाशा. काही साधक तुकोबरायकडे गेले आणि तुकोबराय म्हणू लागले, तुकोबराया अख्खे लोक तुमचं तोंड भरून वर्णन करतात, ते आम्हाला मान्य नाही, तुम्ही तुमच्या मुखानं तुमचा अधिकार सांगा. त्यावेळी जगद्गुरु तुकोबराय सांगतात, वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, एरहाने वाहावा भर माथा, भार माथा, एराने वाहावा भर माथा. वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, एरहाने वाहावा भार माथा. जगद्गुरु तुकोबरायचा अधिकार जर पाहू गेलो तर रात्रभर तुकोबरायवर जरी बोललो तरी थोडंच आहे महाराज. अरे तुकोबरायच्या पत्नीच्या पायामध्ये मोडणारा काटा त्याच्या काढण्यासाठी जर जगाचा मालक येत असेल, हा जगद्गुरु तुकोबरायच्या पत्नीचा अधिकार आहे. तुकोबरायचं काय वर्णन करायचं महाराज. आणि त्या तुकोबरायचे गाथ्यामध्ये काही अभंग पाहायला भेटतील. काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलाची रीत जाणत असो. तुकोबराय सांगतात, आमच्या वडिलाची रीत आहे, माझ्या वडिलाची मिरासी का देवा, तुझी चरणसेवा साधावया. जे जगद्गुरु तुकोबराय सांगतात की आमच्या वडिलाची रीत आहे, तुला काही मागायचं नाही, त्या जगद्गुरु तुकोबरायच्या गाथ्यामध्ये 125 म्हणजे 125 अभंग मागणीपर प्रकरणातील आहे. तुकोबरायच्या अभंगाची भूमिका जर तुम्ही समजून घेतली तुमच्या लक्षात येईल. देवा काही मागणे हे आम्हा अनुचित, शब्द काय वापरलाय, अनुचित तुला मागणार नाही, पण उचित मात्र मागितल्याशिवाय राहणार नाही. अनुचित म्हणजे काय आणि उचित म्हणजे काय सोपं आहे. इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या आहे मायांनो, एखाद्या मायमाऊलीची साडी फाटली आणि तिनं आपल्या मालकाला सांगावं, मालक ओ मालक, साडी फाटली हो माझी, मला शेतात जावं लागतं, लोक नावं ठेवतील तुम्हाला, जा एखादी कामशेतला जाऊन मला एखादी 200-250 रुपयाची साडी घेऊन या. ही मागणी उचित आहे माया का अनुचित आहे. एखाद्या मायमाऊलीची साडी फाटल्यानंतर तिनं नवऱ्याला सांगावं, मालक शेतात जावं लागतं, लोक नावं ठेवतील तुम्हाला, जा 200, 250, 400 रुपयाची साडी मला घेऊन या. ही मागणी उचित आहे का अनुचित आहे. उचितच आहे. पण त्याच मायमाऊलीने आपल्या नवऱ्याला सांगावं, मालक 2 तास झाले, तेवढी साडी त्या बकेटमध्ये भिजत घातली, तेवढी पिळून काढा.
ही मागणी कशी आहे? अनुचित आहे. परमार्थाचं तसंच आहे. तुकोबराय सांगता देवा अनुचित संसाराविषयी तुला मागणार नाही, पण उचित परमार्थाविषयी मी तुला मागितल्याशिवाय राहणार. आणि उगच नाही मारा, तुकोबरायचा अधिकार आहे. तुकोबराय सांगतात देतो म्हणजे काही उपकार करतो असं नाहीये. संसाराच्या नावे घालो शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. हरिभजनी हे ढवळिले जग चुकविला लाग कळी काळाचा देवा. विश्वंभर बाबापासून तर माझ्या वडिलापर्यंत म्हणजे बोलोबापर्यंत तुझे वारकरी होते, कधीच तुला मागितलं नाहीये. आणि तसं साधू संत हे देवाला मागतच नाही, उलट देवच म्हणतो. मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ. आणि देवाचं तोंड बारीक झालं आणि तुकोबरायला खूप आग्रह केल्यानंतर तुकोबरायांनी जी मागणी मागितलेली ती खूप सुंदर आहे. तुकोबराय सांगता देवा प्रपंचावरची माझी माया कमी कर आणि माझं भरकटणार घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात प्रपंच ओसरो ए देवा प्रपंचावरची माझी माया कमी कर. ओसरणे या शब्दाचा अर्थ आहे कमी होणे. पूर्वी जुने लोक शब्द वापरायचे बघा. नदीला पूर आलाय आणि पूर काय झाला? ओसरला. ओसरणं म्हणजे कमी होणं. देवा प्रपंचावरची तुझी माझी जी माया आहे ती कमी कर आणि माझं जे भरकटणारं चित्त आहे ती तुझ्या चरणावर स्थिर कर. संतांमधला आणि तुमच्यामधला फरकच हा आहे की तुम्ही साधूपाशी जरी गेले तरी संसाराविषयी मागता एक, तुम्ही जनसामान्य माणसापाशी जरी गेले तरी संसाराविषयी मागता दोन, आणि तुम्ही आणि मी देवापाशी जरी गेले तरी संसाराविषयीच मागतो. तुमचं आणि माझं मागणं ठरलेलं आहे वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य. पण जगद्गुरु तुकोबराय सांगतात आणि कन लगे लुटले जेत मरणाचे भले लोटले ते हे मृत्यूलोकीचे घडले हाट वेळे येणे. सुंदर ओवी आहे. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी कैशी सुख निद्रा अंथरुणी इंगळाच्या. संसारामध्ये सुखी होण्याची अपेक्षाच करायची नाही महाराज.
विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवणी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा सर्व साधू संतांचे प्रमाण हे संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ, दुःख बांधवडी आहे हा संसार, हे प्रमाण ऐकू 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 तुमचे कान हँग झालेले. काय झालेले? कारण कोणताही कीर्तनकार इथं आला की त्याचं ठरलेलं आहे संसार दुःख मूळ. मग एवढा संसार खोटा आहे, तुकोबरायने सांगितलं आहे, महाराज लोकही सांगतात, तरी संसार सुटत का नाही हा मुद्दा महत्वाचा आहे. याचं कारण असं आहे, संसार खोटा जरी असला तरी नित्य बाबार संसाराशी असल्यामुळे संसार खरा वाटतोय. ज्ञानोबरायची ओवी आहे, विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. हे नसल पटलं तर सोपं करून सांगतो. तुम्ही शेतकरी बांधव आहात, एखाद्या माणसाकडे 10-12 म्हशी असाव्या, म्हशी चारण्यासाठी शेतात गेला, आपली म्हैस दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊ नये म्हणून मनुष्य काय करतो? हले हो, हा शब्द आहे तुमच्याकडं, हल्या हो. संध्याकाळी घरी येतं, दिवसभर हल्या हो करणारा माणूस जेवण करतं, दूध काढतं, दूध डेअरीला नेऊन देतं आणि झोपतं. दिवसभर हल्या हो करणारा माणूस झोपीसुद्धा हल्या हो करतं ना. याचं कारण काय? दिवसभर कशाचं चिंतन केलंय त्यानं? म्हशीचं. चिंतन कशाचं केलं? अरे दिवसभर केलेलं म्हशीचं चिंतन जर तुम्हाला स्वप्नात सोडत नसेल तर अनादी कालापासून करत आलेले संसार एवढ्या सहजासहजी कसा सुटल? आपले बापदाद्यांनी तेच केलं. किती गोड प्रमाणे ऐका. अजमेला पंजमेला बाप मसना गेला, अजमेला पंजमेला बाप मसना गेला, देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भय आले मोठे. आपल्या बाप दाद्यापासून करत आलेले संसार एवढ्या सहजासहजी कसा खोटा वाटेल? हे उदाहरण जर तुम्हाला कमी वाटत असेल तर अजून एक छोटंसं उदाहरण सांगतो. पूर्वी माझ्याकडे गाडी नव्हती, त्यावेळेस मी एसटीने प्रवास करायचो. थोडं लक्ष द्या माझ्याकडे फक्त. कीर्तन संपलं, मला संध्याकाळचा प्रवास करायचा होता, पण गावातील लोकांनी सांगितलं म्हणे महाराज रात्री 11च्या नंतर गाडी नाही, सकाळी 8 वाजता गाडी, तुम्ही आराम करा, सकाळी उठून जा. मी आपलं कपडे वगैरे काढले, लुंगी लावली आणि झोपण्यासाठी गेलो. मी झोपायच्या अगोदर त्या घरमालकाचा मुलगा त्या बाजेवर बसलेला होता, तो झोपलेला नव्हता आणि रात्री 1-2च्या सुमारात तो असं करत होता. मी विचार केला रात्रीचे 1 वाजले, हा काय देवाचं चिंतन करत असेल. पण मी प्रवासानं कीर्तनानं थकल्यामुळे मी लगेच अंगावर घेतला आणि झोपलो. सकाळी 5 वाजता मी स्वच्छालयाला उठलो तरी त्याचा हाच दणका चालू होता. मग तर माझी श्रद्धा अजूनच वाढली. मी पहिलं स्नान केलं आणि त्याच्या वडिलाचं दर्शन घेतलं. म्हणलं धन्य माता पिता. ओ दादा, ओ बाबा, काय भाग्यवान बाप आहात तुम्ही. तो म्हणे काय झालं महाराज? रात्री 2 वाजेपासून सकाळी 5 वाजे लोक तुमचं पोरग देवाचं चिंतन करत होतं. बाप माझ्याकडे पाहत होता ना हसत होता. म्हणे महाराज माझं पोरग, माझं छे तसल्या भानगडीत नाही ते. म्हणजे ही भानगड वाटते लोकांना. काय झालेलं आहे काही कळत नाही. पांडुरंग बाबा, माझ्या मनात एक खंत आहे. आज वारकरी संप्रदायाचं योगदान महाराष्ट्रामध्ये जेवढं आहे तेवढं कोणाचंच नाही आहे महाराज. तरी सुद्धा संप्रदायाच्या लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा अजून काही एवढा विशेष नाही आहे. दिवाळीच्या वेळेस माझं पुण्यामध्ये कीर्तन होतं इथं जवळच. माझी छोटी मुलगी एक 7 वर्षाची, ती म्हणे मला बाप्पू यायचं तुमच्यासोबत, मला शॉपिंग करायची. मला काही हरकत नाही, चाल. मग आता कीर्तन झालं, आम्ही एका मॉलमध्ये गेलो. आता ती गेली पळतच पुढं. तिला म्हटलं तुला जे घ्यायचं ते घे. आणि मी ज्यावेळेस धोत्रावर त्या मॉलमध्ये गेलो तर त्या मॉलचे लोक माझ्याकडे असं पाहत होते की त्यांना वाटलं हे जनावर नेमकं आलं कुठून. आता बऱ्याचशा वेळेस मुंबईला कुठं जायचं असलं, नागपूरला, तर लोक गाडी घेऊन जाण्यापेक्षा फ्लाईटनं तिकीट करतात. महाराज जायला सोपं आहे. विमानतळावर जरी एखादा धोत्रावाला महाराज दिसला ना, तिथले ते बावळे लोक असं बघतात आपल्याकडे, अरे तिकीट आम्ही काढले.
तुम्ही ज्या गाडीत जाणार आहात फ्लाईटमध्ये, त्याच फ्लाईटमध्ये आम्ही जाणार आहोत, तरीसुद्धा लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन अजूनसुद्धा लोकांचा चांगला नाही आहे. ते झालं आणि सर्व तो मॅनेजर होता, तो मॅनेजर म्हणे महाराज तुम्ही कसं काय मॉलला? हां, अरे म्हटलं माणूस आहे मी. म्हणजे धोत्राकडे बघून लोकांना असं वाटतं की महाराज लोक म्हणजे, माझा स्वभाव रागीट आहे, मला रावलं नाही, ते पाटलाचं रक्त आहे, थोडंसं गरम होतं लगेच. मी त्याला म्हणलं पेमेंट वगैरे केलं, 25-30 हजार रुपयाची खरेदी केली, तिनं पैसे दिले आणि त्या मॅनेजरला बोलवलं. म्हणलं मॅनेजर इकडे. तो म्हणे काय महाराज किती पेमेंट आहे तुला? तो म्हणे मला 40,000 रुपये पेमेंट आहे म्हणे. काय म्हणला? मला 40,000 रुपये पेमेंट आहे. म्हणलं मूर्खा 40,000 पेमेंट आहे तरी तू हसतो माझ्याकडं, मला ₹1,00,000 रोज आहे. काय म्हटलं मी त्याला? ₹1,00,000 रोज आहे. तुझ्यासारखे 4 लोक मी नोकर ठेवू शकतो. विनोद सोडून द्या महाराज. जे धर्माचा प्रचार करतात, ज्यांनी संप्रदाय जिवंत ठेवला, जे रात्रंदिवस मृत्यू हातात घेऊन फिरतात, तरी सुद्धा या समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन अजून पाहिजे तेवढा नाही बदलला महाराज. माझी तर इच्छा आहे संप्रदायातल्या कीर्तनकाराने गाडीतून उतरल्यानंतर ती गाडी सुद्धा साधी नको, लँड क्रुझर गाडी पाहिजेत महाराज. हेलिकॉप्टरमधून कीर्तन केले पाहिजेत. मी तर माफी मागून एक वाक्य बोलतो, आज जर माझे तुकोबराय हयात असते, आज जर माझी तुकोबराय हयात असते तर मी नारदाच्या गादीवरून सांगतो माझ्या जगद्गुरु तुकोबरायने हेलिकॉप्टरनं कीर्तन केले असते महाराज. खरं सांगतो तुम्हाला. पर संप्रदायातल्या माणसानं का ऐश्वर्यात जगू नये? जगलंच पाहिजेत. आम्हाला परंपरा कोणाची माहिती आहे? राजयाची कांता काय भीक मागे, राजयाची कांता काय भीक मागे, काय भीक मागे, राजयाची काय भीक मागे, राजयाची कांता काय भीक मागे, राजयाची कांता, राजयाची कांता काय भीक मागे, राजयाची कांता काय भीक मागे, राजयाची कांता काय भीक श्री गुरु साईठा असता पाठीला, श्री गुरु साईठा असता पाठीला, मनतिया जोगे सिद्धि पावे, मनतिया जोगे सिद्धि पावे, राजयाची कांता काय भीक मागे, राजयाची कांता काय भीक तो माणूस मला म्हणत होता म्हणे महाराज माझं पोरग माझं छे 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 तसल्या भानगडीत नाही येते. म्हणलं मग रात्री 1 वाजेपासून सकाळी 5 वाजे लोक तुमचं पोरग असं असं काय करत होतं? संस्कार सांगतो मी तुम्हाला.
त्याच्या बापाने जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे. बाप सांगत होता म्हणे, महाराज आता 10-12 दिवस झाले आमच्या ग्रामपंचायतीचं इलेक्शन झालं म्हणे. काय म्हणला बाप? आता 10-12 दिवस झाले आमच्या ग्रामपंचायतीचं इलेक्शन झालं म्हणे महाराज. आणि जेव्हापासून पोरग सरपंच पदाला पडलं तेव्हापासून झोपे सुद्धा असंच करते. 10 दिवसाचं ग्रामपंचायतीचं इलेक्शन जर रात्री तुम्हाला स्वप्नात लोकांच्या पाया पडायला लावत असेल तर अनादी कालापासून करत आलेले संसार एवढ्या सहजासहजी नाही महाराज खोटा वाटणार, खरंच वाटला पाहिजे. पण संसाराचं वर्णन करत असताना माझे गुरुजी मला नेहमी सांगतात, पुरुषोत्तम संसार हे केळीचं पान आहे. कशाचं पान आहे? केळीचं पान. पण तुम्ही केळीचं पान जसं जसं शिवायला जासाल तसं तसं फाटतं महाराज. करिता भरोबरी दुरावसी दुरी भवाची आहे पुरी. राजा रावणासारखा व्यक्ती जर संसारामध्ये अपूर्ण राहिला तर आपल्यासारख्या लोकांनी काय अपेक्षा करायची महाराज? शुद्ध कांचनाची सप्तकोटी, कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी घरं सोन्याची होती, 80,000 बायका होत्या, 1 लाख मुलं होते, 1.25 लाख नातू होते. एवढा मोठा राजा पराक्रमी होता, दशग्रंथी होता, 6 शास्त्र 4 वेद मुखोद्गत होते. राजा रावणासारखा संगीतामध्ये तज्ज्ञ कोणी नव्हता, राजा रावणासारखा संस्कृतामध्ये तज्ज्ञ कोणी नव्हता. आणि भगवान शंकराचा 1 नंबरचा भक्त होता. एवढं ऐश्वर्य असून सुद्धा त्यानं संसारामध्ये काही अपेक्षा केली होती की खारा समुद्र गोड करील 1, स्वर्गाला शिडी लावील 2 आणि सोन्याला सुगंध आणील 3. मग एवढा मोठा पराक्रमी राजा जर संसारात अपूर्ण आहे तर आपल्यासारख्या 4-4, 5-5 गुण ठेवायला डोकं लावायचंच नाही. मी तर या मताचा महाराज आहे. एवढं सुंदर तुम्हाला जो भगवंताने नरदे दिलाय ना महाराज, तुम्ही उपकार माना सर्व पांडुरंगाचे, माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचे. एवढ्या मोठ्या महामारीमध्ये, एवढ्या मोठ्या करोनाच्या संकटामध्ये तुम्ही आणि मी आजच्या तारखेमध्ये जिवंत आहात असं समजा. उर्वरित आयुष्य माझ्या पांडुरंगाने तुम्हाला बोनस दिलंय. काय दिलंय? बर्वे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूच्या हारी, वाचोनी आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. आता उर्वरित काळामध्ये देवाचं चिंतन करा. मी तर दररोज सांगतोय, जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से. अगदी थोडा विषय महाराज तुम्हाला. क्षणभंगूर जीवन की कलिका कल प्रातको खिलीना, हे काळा न काळाची तोंडी घातली लोणियाची उंडी, माशी पाख पाखरी तव हे सरे. क्षणिके, कधी जाईल काही सांगता येत नाही. तुम्ही चांगली गाडी घेण्यासाठी जा, गाडीची गॅरंटी आहे. चांगला मोबाईल घेण्यासाठी जा, मोबाईलची गॅरंटी आहे. चांगला माईक घेण्यासाठी जा, माईकची गॅरंटी आहे. या जगामध्ये गॅरंटी फक्त माणसाची नाही आहे. कपातलाच्या कपात असून बशीतला बशीत गेला. चहा पित होता म्हणे, मरायला उशीर लागत. मग अगदी थोडा आयुष्य तुमच्याकडे आणि माझ्याकडे शिल्लक आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तर सांगतात, बाबा तूने जीवन गवा दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया, अमृत को छोड़ा पीता शराब तू, हरि भजन को मुख मोड़ दिया, पैसों के खातिर करता मिलावट, नेकी और नीति को भूल गया, तूने जीवन गवा दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया. एवढा 3.5 हाताचा नरदे तुमच्याने माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय ना मायबाप. संधीचं सोनं करा, वेळ नका वाया घालू. मी दररोज कीर्तनातून सांगतोय, गेलेला पैसा कमावता येईल, गेलेली सत्ता परत मिळेल, गेलेलं पद परत मिळेल, गेलेली बायको परत मिळेल, पण जीवनामध्ये एक गोष्ट कधीच परत मिळत नाही. लाईफ इज नॉट वन्स मोर. मानुस जन अनमोल रे, अरे मिट्टी में ना खोल रे, अब तो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा नरदे सापडलाय. म्हणून बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती आहे, मी सर्व मायबापांना विनंती करतोय, अरे गाडी येण्यापूर्वी बस स्टॉपवर जात जा. गाडी येण्यापूर्वी बस स्टॉपवर जात जा. गाडी निघून गेल्यानंतर जीवनामध्ये फक्त पस्तावाच करावा लागतो. म्हणून वेळ आहे तोपर्यंत देवाचं चिंतन करा. मला समाधान आहे महाराज.
या मंडपाचा जर सर्वे तुम्ही केलाय ना, तर या मंडपामध्ये 70% महिलांची उपस्थिती महाराज. किती? 70. आणि राहिलेल्या 30% 20% तरुण आहे. किती टक्के तरुण आहे? 20% तरुण आहे. आणि 10% वयस्कर मंडळी. विठ्ठल 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 विठ्ठल. हे वातावरण पाहिलं, इथला आनंद पाहिल्यानंतर कीर्तन करायची इच्छा नाही, नुसतं तुमच्याकडेच पाहायची इच्छा आहे. या अभंगाचं 3रं चरण खूप सुंदर आहे. पुरे आता नको दुजियाची सत्ता. आम्हाला जर अशी धर्मसत्ता असेल ना महाराज, तर मरेपर्यंत आम्हाला अन्नाचीच सत्ता पाहिजे, दुसरी कोणाचीच सत्ता नको. काय ईश्वर आहे. मी खरं सांगू का महाराज, या महाराष्ट्रातल्या प्रत्येक आमदाराने, या महाराष्ट्रातल्या प्रत्येक खासदाराने जर जीवनामध्ये आमच्या अन्नाचा जर आदर्श घेतला ना महाराज, तर महाराष्ट्रातलं क्रांती होईल महाराज. खरं सांगतो तुम्हाला. एवढा हा जो समाज जमा झालाय, हा अन्नाचं प्रेम आहे महाराज. आणि विशेष आहे, 4था दिवस आहे, अजून सुद्धा हा बाबा स्टेजवर सुद्धा नाही आलेला महाराज. नाही तर काही लोक खालून चिठ्ठ्या देतात, महाराज अभंग जाऊ द्या, आमचं नाव घ्या हो. आणि तो चुकून जरी नाव घेतल्या गेलं तरी अण्णा रागवतात. काय नावाची अपेक्षा आहे महाराज. अण्णा काही तुमच्या मावळापुरते प्रसिद्ध नाहीये, पुणे जिल्ह्यापुरते नाहीये, महाराष्ट्रात ब्रँड आहे महाराज. तो ब्रँड जसा BMW ब्रँड आहे, जसा ऑडीचा ब्रँड आहे, जसा आयफोनचा ब्रँड आहे, तसा एवढ्या कमी वयात एवढ्या प्रसिद्धीचा ब्रँड जर कोण असेल या महाराष्ट्रामध्ये, फक्त सुनील अण्णा आहे महाराज. आणि ते कार्य काय करतात काय नाही करत त्याच्याशी आम्हाला काय, आमचा मतदारसंघच नाही हा. तरी पण सांगतो, त्यांच्या पाठीमागं जी ताकद आहे ना महाराज, तर मी नारदाच्या गादीवरून सांगतो, ही फक्त आणि फक्त माझ्या वारकऱ्यांची ताकद आहे महाराज. म्हणून पुरे आता नको दुजियाची सत्ता. एवढा सुंदर नर्दे तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय ना, संधीचं सोनं करा. मी खरं सांगू, देवाचं चिंतन करा, वेळ नका वाया घालू. करा रे बापानो साधन हरीचे, झनीकरणीचे येणे नो हे जन्म यमाची यातना, ऐशी या साधना करा. काही एवढा सुंदर नर्दे प्राप्त झालाय ना. राम राम स्मरा आधी लाहो करा गाठ घाला मुळबंदी सांडा वाऊगी या उपाधी लक्ष लावून राहा गोविंदी गा. विनवितो सकळ जना कर जोडून थोर लहाना, दान इतुले द्या मज दिना म्हणे तुकया बंधू राम म्हणा. आणि एवढं सांगून जर तुम्ही लोकांनी नाही ऐकलं तर नाथ महाराज किती गोड वर्णन करतात. हा हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल येईल, हे जरी नाही काल. ओ सरद सेवाटी बा काळ बांधून नेईल, सरद सेवाटी बा, सरद सेवाटी बा काळ बांधून नेईल, सरद सेवाटी बा. हो सरद सेवाटी बा काळ बांधून नेईल, सरद सेवाटी बा, सरद सेवाटी बा काळ बांधून नेईल, सरद सेवाटी बा. एका जनार्दनी आमचे काय वाजाईल, एका जनार्दनी आमचे काय वाजाईल, एका जनार्दनी आमचे काय वाजाईल, एका जनार्दनी आमचे काय वाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी बोल बोल तो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा
नाथबाबा सांगतात, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल सरद शेवटी बा काळ बांधून नेईल सरद शेवटी बा एका जनार्दनी आमचे काय वाजाईल पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी. नाथबाबा सांगतात, जर तुम्ही नाही ऐकलं तर तुमचं जीवन जाणार, बर्बाद होणार. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला. मग एवढा सुंदर नरदे प्राप्त झालाय, संधीचं सोनं करा. ज्या संसारासाठी प्रयत्न करतोय तो संसार खोटा आहे हे माझ्या तुकोबाऱ्याला ज्ञात होतं. म्हणून तुकोबाराय सांगता, देवा ऐका ना, द्यायची इच्छा आहे ना तुम्हाला मला, तर मग एक काम करा, प्रपंच ओसरो, प्रपंचावरची माझी माया कमी करा आणि भरकटणारं चित्त तुमच्या चरणावर स्थिर करा. माझे चित्त तुझे पायी राहो ऐसे करी काही धरोनिया बाही भवहा तारी चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा मणी धन्य तोची विठोबा. तुकोबाराय सांगतात, माझं चित्त तुमच्या चरणावर स्थिर करा. आणि चित्त जर परमार्थात नसेल तर फायदा काय? संसार म्हणला की वित्त, संसार म्हणला की परमार्थ, म्हणला की चित्त, आणि शरीर म्हणलं की पित्त. ह्या तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. संसारात वित्त नसलं की लोकांना किंमत नाही. ज्याच्या जीवनात अर्थ नाही त्याच्या जीवनाला अजिबात अर्थ नाही. ज्याच्याकडे पैसा नाही लोक त्याला जे हरी बी घालत नाही. पैसा तारो तीन नाम परशा परशु परशुराम. ज्याच्याकडे पैसा नाही त्याला लोक म्हणतात, अय परशा इकडे ये. आणि एखादा प्युअर खानदानी गदा असू द्या, फक्त पैसे असू दे त्याच्याकडं, लोक म्हणतात परशु. आणि एखादा चांगला उद्योगपती असू द्या, पक्का येडा असू द्या, तर लोक म्हणतात परशुराम जी. जी त्याला नसतो त्याच्या पैशाला असतो. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, सब पैसे के भाई दिल का साथी कोई नहीं. म्हणून संसार म्हणला की वित्त, परमार्थ म्हणला की चित्त. आणि परमार्थात चित्त नसेल तर ज्ञानोबरायची भाषा किती गोड आहे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. म्हणून जे भरकटणारं चित्त आहे ना पांडुरंगा, ते तुझ्याच ऐसे करीगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. ऐका थोडं लक्ष देऊन. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, अशा रंगामध्ये माझं जीवन नाहलं पाहिजेत. शुद्ध रंग. आता शुद्ध आणि अशुद्ध दोन रंग आहे. मी तर या मताचा महाराज आहे. देवाला सोडून जगातले जेवढे काही रंग आहे तेवढे सगळे अशुद्ध आहे. थोडं धाडस करून एक वाक्य बोलू का? देवाला सोडून तुमचं कीर्तन असेल ते सुद्धा अशुद्ध रंगामध्येच आहे महाराज. देवाला सोडून तुमचं वाजवणं असेल ते सुद्धा अशुद्ध रंगामध्ये. आणि देवाला सोडून तुमचं गाणं असेल ते सुद्धा अशुद्ध रंगामध्ये. कबीर महाराजांचं खूप गोड वर्णन आहे. कबीर महाराज सांगतात, सूर अनेक फिरे कन मागत पैपद सूर सो स्वाद कहा पुनिताल मदिरा मजाती फिरे मीरा मतवारी सी चाह कहा सिया राम कथा कितनों ने लिखी पर तुलसी जैसी मर्याद कहा नरसिंह बसे प्रतिखंबन में पड़ काढ़न को प्रहलाद कहा. गाणारे थोडे नाही आहे महाराज. कीर्तनात गाणारे, भागवतात गाणारे, रामायणात गाणारे, गाणारे जरी हजारो असतील पण गायक म्हणून भजन म्हणून सुरदासजींचंच नाव घेतलं जातं महाराज. कारण सुरदासजींचं गाणं देवासाठी होतं महाराज. मला वाईट वाटतं, नामदेवराय ज्यावेळेस कीर्तन करायचे त्यावेळेस जगाचा मालक नाचत होता. नुसता नाचत नव्हता, पितांबर सुटीपर्यंत नाचत होता. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. कुठं नामदेवरायचं कीर्तन आणि कुठं आमचं कीर्तन? आमच्या कीर्तनात लोक झोपतात सर. 2-3 दिवसापूर्वी एका ठिकाणी कीर्तन संपलं. एक 60-65 वर्षाची माय माऊली माझ्याकडे आली आणि आपल्या मराठवाड्यात आमच्या तिकडं असा गालावून हात फिरवायची सवय आहे. तिनं गालावून हात फिरवला आणि मला म्हणे, पुरुषू किती सुंदर कीर्तन केलंस माय, किती गोड आवाज आहे. इतकं गोड वर्णन केलं, एवढं वर्णन केलं. मी विचार केला माझ्या आईनं सुद्धा माझं एवढं वर्णन कधी नाही केलं. मी सहज आईला म्हणलो, आई एवढं सुंदर कीर्तन झालं, काय तुला आवडलं का माझ्या कीर्तनातलं? ती म्हणे, मला बाकीचं काही माहीत नाही बाळा, पण कीर्तन चांगलं करतो म्हणे तू. अगं पण नेमकं काय आवडलं? गायन आवडलं, बोलणं आवडलं, प्रमाण आवडलं, आईचं गीत आवडलं, काय आवडलं? मला काही कळत नाही रे वेड्या, पण तू कीर्तन चांगलं करतो. म्हणलं का? म्हणे, बाळा
घरी 2-2 गोळ्या घेऊन झोप येत नाही म्हणे मला. काय म्हणली? घरी 2-2 गोळ्या घेऊन झोप येत नाही रे. तू रूप पाहता लोचीने सुरू केल्यावर मी घोरायला लागले. वा. काय बोलतील बिचाऱ्या, काय नाही देव जाणे. वर्णन मायमावल्यांनीच करावं आणि निंदेच्या बाबतीत तर नादच नाही महाराज. त्या मुंबईला माझं कीर्तन संपलं. एक मायमावली म्हणे दादा चहा घ्यायला चालता का? मी गेलो चहा घ्यायला. चहा वगैरे झाल्यानंतर आईने मला विचारलं बाबा कसं आहे तुमच्या घरचं? म्हणलं काही नाही, आम्ही 2 भाऊ आहे. असं असं सांगितलं. एक मुलगी, असं सगळं सांगितलं. आणि मी आईला विचारलं, म्हणलं आई तुम्हाला किती मुलं आहे? ते म्हणे दादा मला 3 मुलं आहे. काय करतो मोठा मुलगा? म्हणे काय नाही दादा तो कलेक्टर आहे म्हणे. म्हणलं वा आई किती सुंदर शिक्षण दिलं लेकराला. दुसरा काय करतो? म्हणे तो हायकोर्टाला जज आहे. काय म्हणली? पहिला कलेक्टर आहे आणि दुसरा हायकोर्टाला जज आहे. म्हणलं आई सगळी मुंबई तुझ्या घरातच आहे. पण 3ऱ्या मुलाचं विचारल्यानंतर त्या म्हातारीची आठवण आज जरी मला झाली तरी इकडची छाती दुखती माझी थोडी. मी सहज त्या आईला म्हणलं आई 3रा मुलगा काय करतो? ती हसतच म्हणली तो तुझ्यासारखाच बोमट्या मारत फिरतो रे म्हणे ह्या गावचा त्या. गाणं सांगत होतो मी तुम्हाला. सूर अनेक फिरे कन मागत पै पद सूर स्वाद कहा. कीर्तन करणाऱ्या मायमावल्या खूप आहे महाराष्ट्रामध्ये. रामायण करतात, भागवत करतात, कथा करतात. पण नाव फक्त मीराबाईंचंच घेतलं जातं महाराज. नाव फक्त जनाबाईचंच घेतलं जातं. वेड्या झाल्या होत्या. हो मैं तो दीवानी बनी शाम पिया की बनी रे, मैं तो दीवानी बनी. मीराबाईला समाज म्हणत होता मिरे ज्या वयामध्ये लग्न करायचं, ज्या वयामध्ये संसार थाटायचा, त्या वयामध्ये हातात विना घेऊन देवाचं चिंतन करतीस. लोग कहे मीरा भैरे बावरी. बावरी म्हणजे वेडी. बाप कहे कुलनासी रे. स्वतःच्या बापाने मीराबाई म्हणाव मिरे माझ्या वंशाला बट्टा लावायला आली तू. एवढ्यावर थांबला नाही बाप. विष का प्याला राजाजीने भेजा. परमार्थासाठी एवढं करावं लागतं महाराज, तेव्हा जगाच्या मालकाची कृपा होती. तुम्हाला तर असं वाटतं एक कीर्तन झालं म्हणजे देव आपल्या घरी सालानच राहायला पाहिजे. एवढं सोपं नाही हो महाराज. ते MBBS व्हायचं असेल तर 30-35 वर्ष अभ्यास करावा लागतो महाराज. PhD व्हायची असेल तर 40 वर्ष एका विषयाचा अभ्यास करावा लागतो. IAS व्हायचं असेल, IPS व्हायचं असेल तर 15-15, 20-20 तास अभ्यास करावा लागतो महाराज. इथं जेवढ्या काही माझ्या मायमावल्या आहे, खरं सांगा माया हो, लग्न झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी लोक तुम्हाला आजी म्हणतात का? नाही. संसारात आजी होण्यासाठी 40 ते 45 वर्ष लागतात. पहिले एखादं लेकरू व्हावं लागतं, ते लेकरू मोठं व्हावं लागतं, त्याचं लग्न व्हावं लागतं, आणि त्याला लेकरू झालं की मग तुम्ही आजी. मग संसारात जर आजी होण्यासाठी 45 वर्ष लागतात तर परमार्थ तुमच्या माझ्या बापाची ठेव नाही केले की लगेच व्हायला. एवढं सोपं नाही आहे. आपल्या लक्षात फक्त एकच प्रमाण आहे, तुका म्हणे सोपे आहे सर्व होणे, पण खाली खुटी ठोकलेली तुकोबरायने. शहाणा तो धनी. जे जगद्गुरु तुकोबराय सोपं सांगतात त्या जगद्गुरु तुकोबरायचा दुसरा अभंग पहा. भक्ती तो कठीण शुळावरील पोळी निवड येतो बळी विरळा शूर. म्हणून मीराबाई परत नाही. सिय राम कथा कितनोने लिखी पर तुलसी जैसी मर्याद कहा. प्रभू रामचंद्राच्या चरित्रावर अनेक विद्वानांनी आपली बुद्धी खर्च केली, पण तुलसीदासांनी जी मर्यादा वापरली ती कोणाला जमली? तसं प्रत्येक खंबामध्ये नरसिंह भगवान परमात्मा आहे, लेकिन काढन को प्रल्हाद कहा. म्हणून माझी विनंती दादा तुम्हाला, माणसाचं जीवन हे शुद्ध रंगामध्ये नाहलं पाहिजेत. कसं राहिलं पाहिजेत? शुद्ध. बाकी काहीच नाही. शुद्ध रंगामध्ये जे नाहले ना महाराज, वेडा झालो वेडा झालो वेडी याचे, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा गोविंद असनी गोविंद शैनी गोविंद त्या मनी. हे सगळा जो रंग आहे तो सर्व कोणता रंग आहे? शुद्ध रंग आहे. तुकोबराय देवाला सांगता देवा बाकीची काही अपेक्षा नाही, मी तर या मताचा महाराज आहे. बाकी देवाला काय मागता महाराज तुम्ही? न मागता त्यानं तुम्हाला सर्व दिलं. तुमच्या तोंडामध्ये दात नसताना आईच्या स्तनामध्ये दुधाची निर्मिती केलेली माझ्या जगाच्या मालकाने. दात आल्यानंतर जेवणाची व्यवस्था होणारच आहे. देवाला मागत असताना फक्त एवढं मागा, इतना तो करना स्वामी
हो जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर, तब प्राण तन से निकले. म्हणा त्या देवाला, देहांत काले तुम सामने हो, बंसी बजाते दिल को लुभाते, यही गीत गाते मैं तन्नांत त्यागू, गोविंद दामोदर माधवेती. हे चिदान देगा देवा तुझा विसरण. बस बाकीचं काय मागायचंय महाराज, ज्याचं बारसं झालं त्याचं तेरसं ठरलेलंच आहे, त्याच्यामुळे तुम्ही ताण नका घेऊ. संसाराची काळजी करूच नका. संसार कोणाचाही होतो, करावा लागतो तो परमार्थ. आणि मागत असताना देवाला फक्त एवढंच मागा, ऐसे करिगा पांडुरंगा, शुद्ध रंग वावे रंगा, विठोबा रखुमाई. जय जय.